रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कुलदेवता हा शब्द कुल आणि देव या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतांची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता. ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी त्यांना कुलदेव असं म्हटलं जातं, आणि जेव्हा स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी असं म्हटलं जातं. आता या कुलदेवतेसाठी कोणत्या 4 गोष्टी करायला हव्यात, तसेच कुलदेवीच्या दर्शनाला जाताना नक्की कोणती वस्तू कुलदेवीसाठी घेऊन जावे, याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवतेचं नाव नक्की लिहा. आपल्या कुळाची देवता ही आपली रक्षणकर्ता असते, आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्या कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं. मुलांची शिक्षणं असतील, लग्न असतील किंवा आपल्या घरातील आजारपण असतील, या सगळ्यामागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना न करणं, कुळाचार व्यवस्थित न करणं ही सुद्धा कारणं असू शकतात. आपल्या कुळाची आई, आपल्या कुळाचा देव, तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो, आणि म्हणूनच त्यांची सेवा, उपासना होणं आवश्यक आहे. आपल्या कुलदेवतेची सेवा, उपासना कशी करावी? फार काही जमलं नाही तर 4 गोष्टी मात्र नक्की करायला हव्यात. नंबर 1, त्यातील पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती, टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी आपल्या देवघरामध्ये असायलाच हवं. तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले टाक असतील तर अतिउत्तम, पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवून त्याची नियमितपणे भक्तिभावाने पूजा करावी. नंबर 2, दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी 1 माळ तरी करावा. तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीला एक मंत्र असतो, आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी 1 माळ तरी करावा. समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी देवी, तर मंत्र पहा, श्री महालक्ष्मी देवे नमः असा नामजप नियमित करावा. विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवीचा नामजप करावा. आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप नियमित करावा. आता जर समजा कुलदेवी माहीतच नसेल तर काय जप करावा? तर त्या लोकांनी श्री कुलदेवताये नमः असा नामजप करावा. हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारं कोणीतरी नक्कीच भेटतं, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. श्री कुलदेवताये नमः हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडेसे लांबवावं. त्यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वांचा लाभ आपल्याला होतो. नंबर 3, तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कुलदेवतेच्या वारी कुलदेवतेसाठी उपवास करावा. खास करून विवाहित महिलांनी उपवास करावा. तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो. जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा वार माहीत नसेल तर मंगळवारी किंवा शुक्रवारी उपवास तुम्ही करू शकता, कारण हे देवीचे वार आहेत. नंबर 4, चौथी गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचे दर्शन घ्यावं, आणि घरातील महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यावर देवीची ओटी नक्की भरावी. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. आपल्या त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास
अध्यात्मामध्येही जलद प्रगती होते. कुलदेवतेची उपासना करूनच आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञानी उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती. तिची मनोभावे उपासना करूनच भवानी मातेच्या कृपेनेच हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवतेची उपासना करताना या 4 गोष्टी नक्की करा. आता पाहूया कुलदेवीच्या दर्शनाला जाताना अशी कोणती वस्तू आपल्या सोबत घेऊन जावी जेणेकरून आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होईल, कुलदेवतेची कृपा आपल्या घरावर राहावी. यासाठी प्रत्येक जण कुलधर्म कुलाचारही करत असतात. कुलदेवता आपल्या कुटुंबावर प्रसन्न राहावी यासाठी अनेक पूजाविधी करत असतो, अनेक उपवास आपण करत असतो, व्रतवैकल्ये सुद्धा आपण करत असतो. देवीच्या तीर्थक्षेत्री जाऊन तिचं दर्शनही घेत असतो. अनेक वस्तूंचे दान सुद्धा करत असतो किंवा अनेक वस्तू देवीला समर्पित सुद्धा करत असतो. आपल्या घरातील वातावरण सुखमय राहावं, कोणत्याही प्रकारच्या अडचणी कोणत्याही कामामध्ये येऊ नयेत, अपयश आपल्याला येऊ नये यासाठी आपल्या कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद आपल्यावर असणं अत्यंत गरजेचे आहे. ही कुलदेवता म्हणजे आपल्या कुळाची आई असते. अनेक जण कुलदेवतेच्या तीर्थक्षेत्री जात असता आपल्याबरोबर नारळ, फुलं, हार किंवा एखाद्या पदार्थाचा नैवेद्यही घेऊन जातात. साडी, ब्लाऊज पीस अशा वस्तूही घेऊन जातात आणि देवीला अर्पित करतात. परंतु आपल्याला कुलदेवीला नक्की काय आवडतं, कोणती वस्तू आपल्याबरोबर घेऊन जायची असते हेच माहीत नसतं. मित्रांनो, ज्या वस्तूबद्दल आपण जाणून घेणार आहोत ती वस्तू जर तुम्ही कुलदेवीच्या दर्शनाला जाताना घेऊन गेलात तर नक्कीच तुमची कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न होईल. तिचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाताना कोणत्याही दिवशी जाऊ शकता तुम्ही, परंतु तुमच्या कुलदेवतेच्या वारा दिवशी तुम्ही गेलात तर अतिशय उत्तम होईल. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाणार असाल त्यावेळी तुम्ही घरातून जात असताना तुमच्या घरातील देवतेचे देखील पूजन करणं आवश्यक असतं. कोणाचे कुलदेव असतील तर कोणाची कुलदेवी असेल, तर कोणाला कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतात. तर तुमच्या कुलधर्म कुळाचाराप्रमाणे तुम्ही तुमच्या देवतांची पूजा अर्चना करूनच तुमच्या घरातून बाहेर पडावं आणि कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की तुझ्या दर्शनाला येत आहे, तुझ्या दारी येत आहे आणि येताना माझ्याबरोबर माझ्या हातून घरी बनवलेला नैवेद्य तुझ्यासाठी घेऊन येत आहे. तुझ्या दारी येण्यासाठी आम्हाला आज्ञा दे, तुझा आशीर्वाद आमच्यावर राहू दे अशी प्रार्थना करून फुलं अर्पण करून गोड नैवेद्य दाखवायचा आहे. तीर्थक्षेत्री जात असताना गव्हाच्या पिठाच्या 11 पुऱ्या आणि गव्हाचे पीठ, गूळ, डाळ वापरून लाडू बनवायचे आहेत आणि या 2 पदार्थांसोबत तुम्हाला पाव किलो गुळाची ढेप घ्यायची आहे आणि हा बनवलेला प्रसाद एका डब्यामध्ये भरून कुलदेवतेसाठी घेऊन जायचा आहे. आपण जेव्हा कुलदेवतेच्या दर्शनाला जातो तेव्हा तिथेच मंदिराच्या आवारामध्ये पेढे विकत घेतो आणि तोच प्रसाद, तोच नैवेद्य आपण कुलदेवतेला दाखवतो. पण आपल्या घरातून आपल्या हाताने बनवलेला नैवेद्य कुलदेवतेला दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण कुलदेवता ही आपल्या कुळाची आई असते आणि म्हणून आपल्या आईसाठी आपल्या हातून बनवलेला एक पदार्थ आपण बनवून घेऊन जाऊ शकत नाही का? तुम्ही प्रेमाने तुमच्या हाताने बनवलेला पदार्थ तुमच्या कुलदेवतेला अर्पण करा, कारण यामध्ये तुमचे प्रेम आणि भक्ती सुद्धा असेल जी कुलदेवतेपर्यंत पोहोचेल. ज्यावेळेस तुम्ही तीर्थक्षेत्री जाता त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि देवीच्या दर्शनाला जायचं आहे आणि तिथे दर्शनाला गेल्यावर पुजाऱ्यांना सांगून तुम्ही बनवलेला नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे. आणि ज्यावेळेस पुजारी हा नैवेद्य देवीला अर्पण करतात त्यावेळेस तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे देवी माते, तू आमच्या कुळाची रक्षण करत आहेस. आम्ही तुला घरून बनवून आणलेला नैवेद्य दाखवत आहोत, त्याचा तू स्वीकार कर
तो तुला नक्की आवडेल. अशी प्रेमपूर्व भक्तिपूर्व प्रार्थना तुम्ही श्रद्धेने तुमच्या कुलदेवीसमोर डोके ठेवून करायचे आहे. थोडा वेळ प्रसाद ठेवल्यानंतर त्यातील थोडा प्रसाद तुम्हाला परत आणायचा आहे आणि घरी आणल्यानंतर तो तुमच्या मित्रपरिवाराला, तुमच्या नातेवाईकांना द्यायचा आहे. त्याचबरोबर त्यातील थोडा प्रसाद गाईला सुद्धा नक्की खाऊ घालायचा आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, कुलदेवतेचे दर्शन करून आल्यानंतर कुलदेवतेचा अंश सुद्धा आपल्याबरोबर आपल्या घरी येतो. ही अशी श्रद्धा आहे आणि त्यामुळे कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आजकाल दुकानात अनेक नैवेद्य, पेढे, लाडू मिळतात आणि तेच देवीला अर्पण केले जातात. पण जर आपण आपल्या घरातून आपल्या हाताने बनवलेला पदार्थ देवीला अर्पण केला तर कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होते. कारण देव सुद्धा प्रेमाचा भुकेला असतो. प्रेम हीच अशी गोष्ट आहे की ज्यामुळे आपण ईश्वराला देखील प्राप्त करू शकतो. आणि म्हणूनच कुलदेवतेला जाताना तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जमेल तसं एखादा गोड पदार्थ तुम्ही घेऊन जा आणि तो घरी आल्यानंतर सगळ्यांना वाटा. नक्की माता कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होईल. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.